श्री मंगेश देवस्थान फोंडा पणजी रस्त्यावर मध्येच लागते. फोंडा पणजी राज्य रस्त्यावर श्री मंगेश देवस्थानाचे भव्य व धरोदात प्रवेशद्वार आपल्या स्वागतासाठी तत्परतेने उभे आहे असा भास होतो. या प्रवेशद्वारांच्या भक्त कमानीवर श्री मंगेशाची प्रतिमा व संस्थान श्री मंगेश असा नामनिर्देश आहे. बस अगर टॅक्सीतून आपलं उतरलो म्हणजे वाट आपण थेट या प्रवेशद्वाराजवळ समोर उभे राहतो. या प्रवेशद्वारापासून श्री मंगेश देवस्थानांचा उत्कर्ष प्रांगणात कोणतेही वाहन आणण्यास अगर तेथे चालविण्यास शक्तबंदी आहे. सायंकाळ प्रांगणात भक्त हातात धरून चालवित नेता येते. सायकल प्रांगणात फक्त हातात धरून चालवित नेता येते. येथे वाहन चालविणे म्हणजे श्रीचा अवमान करणे होय अशी तेथे समजूत रूढ आहे. असो, या प्रवेशद्वारातून खाली लांबच लांब दिंड एक फलांग लांब असा सिमेंटाचा रस्ता दिसतो. यास पाटो असे म्हणतात. या महाद्वाराचा दोन्ही बाजूस श्री देवस्थानांचा मालकीचा इमारती असून प्रवासांना लागणाऱ्या पदार्थाची विक्री करण्याची दुकाने व इमारती आहे. असो, या प्रवेशद्वारापासून पायऱ्या उतरून खाली गेले म्हणजे श्री मंगेश देवस्थानाकडे नेणारी दिंड एक फलांग लांबीची श्री संस्थान मालकीची निरूढ व लांबलचक सडक चालू होते. या प्रवेशद्वारास पाटो असे कोकणी संज्ञा आहे. या सडकेच्या दुतर्फा दगडांनी बांधलेल्या भरभक्कम चौथरा उभा केलेला आहे. प्रवेशद्वारातून या पाटोवर पाऊल टाकत असता समोर दिसणारे अत्यंत विहंगम सृष्टी सौंदर्य पाहून मन प्रसन्न होऊन हरकून जावे. सभोवल्याची एकदम हिरवीगार व तजेलदार भरधोस जोमाने वाढलेली पिकाची शेते, रस्त्यांच्या दुतर्फा व दूरवर सर्वत्र दिसणारे उंच उंच माड व सभोवताली दूरवर पसरलेले एक पेसर भव्य डोंगर, हे डोंगर पण निसर्गरम्य वनश्रीने नटलेले. या सर्व वेलोभवित देखावा पाहिला म्हणजे मन मशगूल होऊन एका निराळ्या वातावरणात ओढले जाते, आकर्षित जाते. प्रवेशद्वार बाहेरतील हवेपेक्षा येथील मंद वाहणारी शीतल व सुखद हवा सुगंध असल्याने आपल्या आणखीच आल्हाद होतो. प्रवासाने शिरलेले मन व शरीर ताजेपणावळे व टटटटीत होऊन आपण देवाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. या सर्व वातावरणाचा एकत्र परिणाम होऊन तेथे आल्हाददायक, प्रसन्न व प्रसादित शांत वातावरण तयार होते. यामुळे एक आगळ्या व आलिशान जागेचा प्रवेश केल्यास भास असणार होतो व नित्याची कटकटीची व किटचट
कटाळवाणी जीवन चाकोरी विसरून या आगळ्या वातावरणाचे आपण भारावलेले जातो. वैतागलेल्या मनाला जरा बरे वाटते. श्री मंगेश देवांच्या प्रसादिक कृपाळू कणवाणू व आनंददायक वृत्तीची परिपूर्ण छाया या वातावरणात सुद्धा पडलेली आढळते. असा या मांगल्यमय वातावरणात आजूबाजूचे सुसौंदर्य न्याहाळी आपण धीम्या गतीने रस्त्याने वाटचाल करू लागतो. प्रवेशद्वारांच्या भव्य कमानीतून आत शिरण्यावर काही पायऱ्या उतरल्या म्हणजे पाटोचा लांबलचक रस्ता प्रारंभ होतो. हे प्रवेशद्वार इसवी सन 1890 साली बांधले आहे. अतिशय विहंगम असा सृष्टी सौंदर्यात आच्छादन लुटत एक प्रकारचा अनोखा धुंद व आल्हाददायक मनस्थितीत आपली पावले न कळत पुढे पडत असतात. अंदाजे 60-70 पावले चालून गेल्यात डाव्या हातात एक पिंपळाचा मोठा पार लागतो. तो संपता म्हणजे लगेच डाव्या हातात वळणारा छोटासा रस्ता दिसतो. या रस्त्याची लांबी 41 पावलाची होईल. 80 वृक्षराईच्या मध्ये जुनाट वाटचाल इमारती दिसतील. त्या मठ अशी संज्ञा म्हणून असून या मठा लगतच श्री नाईक स्वामी या सप्तपुरुषाची समाधी आहे. या दोन्ही स्थळांचा अंतर्भाव श्री मंगेश देवस्थानांना परिवारात होत असतो. या दोन्ही स्थळांसंबंधी सविस्तर माहिती पुढील स्थलवर्णनात येईल.